पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये सुरू असणाऱ्या जतन आणि संवर्धन या कामामध्ये आता भाविकांच्या निवाऱ्यासाठी एक आगळं वेगळं छत उभारण्यात आलंय। त्यामुळे भाविकांना भक्तांना ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळणार आहे। पारदर्शक छतामुळे विठ्ठलाचं शिखर देखील बघता येणार आहे। जतन आणि संवर्धनाच्या कामामध्ये हा स्लॅब काढून टाकण्यात आला होता। त्यामुळे भाविकांना भर उन्हामध्ये रांगांमध्ये उभं राहावं लागायचं। मात्र आता या छतामुळे भाविकांना निवारा मिळतोय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामात हे ज्या ठिकाणी हत्ती दरवाजातून विठ्ठलाचं दर्शन घेऊन लोक रुक्मिणीकडे जात होते त्या इथं हा संपूर्ण उघडा भाग होता, ज्याच्यामुळं भाविकांना ऊन पाऊस हे सोसावं लागत होतं। त्या ठिकाणी आता मंदिराने अशा पद्धतीने एक मस्तपैकी स्ट्रक्चर उभा केलंय, ज्याच्यामुळं भाविकांना निवाऱ्यामध्ये विठ्ठलाकडून रुक्मिणीकडे जाता येतंय। त्याच्यामुळं ऊन लागत नाही, पावसाचाही धोका यांना भाविकांना नाही। आणि अशा याच्या छान विठ्ठलाच्या दर्शनाकडून रुक्मिणीकडे जाताना हा स्ट्रक्चर उभा केलेला। आपल्यासोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आहेत। सर, हे कशासाठी नेमकं स्ट्रक्चर केलंय? दर्शन रांगेतून भाविकांना जात असताना मंदिर चांगलं दिसावं, त्याचा कळस दिसावा, त्याच्यामुळे आपण हे ट्रान्सपरंट असे इथं शेड उभारलं आहे, जेणेकरून भाविकांना ऊन आणि पावसापासून पण संरक्षण होईल आणि मंदिराचा सुद्धा कळस दिसेल। त्यामुळे यातून भाविकांना निश्चितच मंदिरात आल्यानंतर एक भक्तिमय वातावरणात तिथं दर्शनाचा लाभ घेता येईल। तर अशा रीतीने हा जो पूल उभा केलेला आहे, हे जो निवारा उभा केलाय, याच्यातूनच विठ्ठलाच्या कळसाचे दर्शन भाविकांना घेता येते। हे झाकलं जात नाही आणि भाविकांना दर्शनाला जाताना ऊन आणि पाऊस याचाही त्रास होणार नाही। या दृष्टीने हे केलेले स्ट्रक्चर भाविकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे आणि ह्याच्यामुळे निवारा तर मिळणारच आहे, मात्र मोकळेपणामुळे मंदिराचं सर्व ठिकाणचं दर्शनही भाविकांना चांगल्या रीतीने घेता येणार। कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी, एबी माझा।